हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। अद्भुत कोल्हापूर। अद्भुत कोल्हापूरची आजची सफर तुमच्या आमच्या सर्वांच्या अंगावर शहारं आणणारी आहे। ज्यावेळी अवघा हिंदुस्थान यवनी आक्रमणाने थिजून गेला होता, त्यावेळी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंनी शिवबांना स्वराज्य निर्मितीसाठी बळ दिलं। चारही बाजूंनी बलाढ्य शत्रू असताना शेकडो वर्ष गुलामीत राहिलेल्या समाजाला स्वराज्यासाठी प्रेरित करणं मोठं जिकिरीचं काम होतं। पण शिवछत्रपतींनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांमध्ये स्वराज्याचं स्फुल्लिंग चेतवलं। हिंदवी स्वराज्य उभारणीला सुरुवात केली। स्वराज्य उभारणीच्या कामात अनेक संकटांचा मुत्सद्दीपणे आणि धैर्यानं सामना करत शिवछत्रपती मावळ्यांच्या मदतीनं गनिमी काव्यानं अनेक बलाढ्य शत्रूंना दख्खनची माती चारत राहिले। शिवछत्रपतींवर आणि पर्यायानं स्वराज्यावर आलेल्या संकटांमध्ये सिद्दी जौहरनं पन्हाळगडाला दिलेला वेढा हे एक मोठं संकट होतं। पण शिवछत्रपतींनी मोठ्या हिकमतीनं पन्हाळगडाचा वेढा फोडला। पन्हाळगडावरून लाखांचा पोशिंदा विशाळगडावर सुखरूप पोहोचला पाहिजे यासाठी आणि स्वराज्यावरचं संकट परतवण्यासाठी नरवीर शिवाकाशीद, नरवीर बाजी प्रभू देशपांडे, हुलाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांदल यांच्यासह 300 बांदल मावळे आपला जीव तळहातावर घेऊन सज्ज होते। आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कुठं जाणार आहोत। होय, तुम्ही बरोबर ओळखलात। स्वराज्यासाठी प्राणार्पण करत मावळ्यांनी आपल्या रक्तानं पावन केलेली घोडखिंड अर्थात पावनखिंड आणि पावनखिंडीचा अद्भुत रणसंग्राम ज्या भूमीत पार पडला तो परिसर आज आपण पाहणार आहोत। कोल्हापूरपासून सुमारे 66 किलोमीटर अंतरावरच्या पावनखिंडीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो। बांबवडे, मलकापूर, पांढरपाणी करत आम्ही पावनखिंडीच्या परिसरात पोहोचलो। शिवछत्रपतींसह त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला पाहिजे, स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांचं येणाऱ्या पिढ्यांना स्मरण राहिलं पाहिजे यासाठी पावनखिंड परिसराचा विकास करण्यात आलाय। आपण डांबरी रस्ता सोडून खिंडीकडे जायला लागतो त्याचवेळी आपल्या समोर बुरुजासारखी रचना आणि त्यावर डौलानं फडकणारा भगवा ध्वज दिसतो। इथून पायऱ्या उतरून आपण पावनखिंडीच्या दिशेनं जाऊ लागतो। दाट झाडी आणि ओढ्यावरचा छोटा पूल पार केल्यावर ढाल तलवार आणि भगव्या ध्वजासह इथं बलिदान दिलेल्या वीरांचं स्मारक बघितल्यावर आपल्या डोळ्यात स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या सगळ्या वीरांबद्दल कृतज्ञतेचा भाव तरळतो। या स्मारकापासून काही अंतरावरच शिवकाळात घडलेला आणि पुढे जगाच्या इतिहासातला
युद्धशास्त्राच्या सगळ्या संज्ञा पार केलेला अद्भुत अतर्क्य असा रणसंग्रामाचा काही भाग जिथं घडला ती पावनखिंड आहे. लोखंडाच्या 2 शिड्यांच्या मदतीनं आपल्याला पावनखिंडीत उतरता येतं. लहान मोठ्या दगडांनी ही संपूर्ण खिंड व्यापली आहे. पावनखिंडीत पाण्याचे अनेक छोटे मोठे प्रवाह सतत कोसळत असल्यानं पावसाळ्यात मात्र या ठिकाणी उतरणं जोखमीचं असतं. 15 फूट रुंद आणि 500 मीटर लांबीची घनदाट जंगलांनी आच्छादलेली ही पावनखिंड पाहताना आपण आजवर ऐकलेला इतिहास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. बाजीप्रभूंसह बांदल मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक झालेला खिंडीतला दगड आणि दगड आपल्याशी बोलतोय असा भास होतो. तलवारीचा खणखणाट, हर हर महादेवचा जयघोष आपल्या कानावर पडत असून आपण प्रत्यक्ष त्या रणसंग्रामातच आहोत असा भास झाल्याशिवाय राहत नाही. इतिहास फक्त पुस्तकात वाचून नव्हे तर अशा धारा तीर्थांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अनुभवणारी पिढीच नवा इतिहास घडवेल यात शंका नाही. खरं तर पावनखिंडीचा रणसंग्राम म्हटलं की ही खिंडच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. परंतु इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनी मात्र शिवछत्रपती पन्हाळगडावरून सही सलामत विशाळगडापर्यंत पोहोचावेत म्हणून जो रणसंग्राम झाला तो फक्त पावनखिंडीपुरता मर्यादित नसल्याचं सांगितलंय. संख्येनं कमी असूनही मावळ्यांनी जो अलौकिक पराक्रम दाखवला तो पन्हाळगड सोडल्यापासून आणि प्रत्यक्षात पांढरे पाण्यापासून विशाळगडापर्यंतच्या परिसरात घडल्यानं तो संपूर्ण परिसर मराठ्यांच्या अलौकिक युद्ध कौशल्यानं पावन झालेली युद्धभूमीच आहे असं डॉक्टर अमर अडके सांगतात. महाराष्ट्राच्या भूमीवर सह्याद्रीच्या कडेकपारांच्या मध्ये प्राचीन कालापासून जे काही समरप्रसंग घडले त्या समरप्रसंगामध्ये श्री शिवचरित्रामध्ये जे एक अलौकिक युद्धगाथा म्हणू, यशोगाथा म्हणू, असामान्य युद्धाचा एक आविष्कार म्हणू, भले अलीकडच्या भाषेमध्ये गदमी काव्याच्या युद्धाचा एक अलौकिक आविष्कार म्हणू, या सगळ्यामध्ये पावनखिंडीचा संग्राम हे युद्ध महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण देशभरातल्याच नव्हे तर मी असं म्हणेन की जगभरामधल्या तमाम शिवभक्तांना एक प्रेरणा आणि एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती देणार आहे. त्या युद्धाचा जो भूगोल आहे, त्या युद्धाची जी भूमी आहे ती आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली आहे. या युद्धाला आपण पावनखिंडीचा संग्राम असं म्हणतो. आणि हा पावनखिंडीचा संग्राम म्हणजे श्री शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामधून पार पडणे आणि तिथून विशाळगडाच्या रोखाने जाणे आणि विशाळगडाच्या पायथ्याशी युद्ध करणे आणि विशाळगडावर पोहोचणे हे त्याचं एक सामान्यतः वर्णन झालं. पण पावनखिंड संग्राम म्हणजे पन्हाळगडापासून पुसाटीच्या बाजूने मसाई पठाराच्या दिशेने सिद्धी जौहराच्या अत्यंत कडेकोट वेढ्यामधून बाहेर पडणे आणि त्या पावसाच्या, त्या अंधाऱ्या, त्या घनदाट अरण्यातल्या त्या रात्रभराच्या चालीनी पांढरे पाण्यापासून ते विशाळगडापर्यंत पोहोचणे आणि दरम्यानच्या काळामध्ये किमान 2 युद्धांना, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही एखादं युद्ध वाटेमध्ये कुठेतरी घडलं असण्याची शक्यता आहे. तर हे सगळंच ज्याला आपण म्हणू की युद्धाचा किमान माणसांच्या निशी जास्तीत जास्त माणसांच्या बरोबर लढून अत्यंत नियोजनबद्धरित्या
ज्या पद्धतीने युद्ध खेळलं गेलं आणि त्याच्यामध्ये जो स्वराज्याच्या संघर्षाचा एक अलौकिक पैलू दिसतो ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं की याला पावनखिंडीचा संग्राम असं म्हटलं जातं किंवा याला पावनखिंडीचं युद्ध असं म्हटलं जातं. पण खरं तर मूलतः हे युद्ध सुरू होतं हे पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटल्यापासूनच. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडल्यापासून ते विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत हा सर्वच्या सर्व जो समरप्रसंग आहे या समरप्रसंगालाच आपण पावनखिंड संग्राम म्हणतो. आता लोकांना असा प्रश्न पडतो की नेमकं युद्ध त्याचं स्वरूप कसं होतं. केवळ स्वरूपच असं नव्हे तर ते नेमकं कुठं खेळलं गेलं आणि आज आपण पावनखिंड या एका भौगोलिक स्थळाला जे जातो त्या स्थळाचा नेमका या युद्धाशी संबंध काय आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगतो की गेली 45 वर्ष त्याच दिवशी त्याच रात्री त्याच वेळेला या पावनखिंड संग्रामाच्या स्मृती जागवत त्या पावनखिंडीच्या जो काही आम्हाला आकलन झाला समरप्रसंगाच्या त्या शिवाजी महाराजांच्या विशाळगड जाण्याच्या मार्गाचं जे आम्हाला आकलन झालं त्या दृष्टीने आम्ही एका अपरिमित प्रेरणेने जात असतो. आणि म्हणून मला 2 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगाव्याशा वाटतात. त्या अशा गोष्ट एक म्हणजे की आज आपण जी पावनखिंड म्हणतो हा कासारी नदीचा उगम आहे की जी कोल्हापुरातल्या पंचगंगेच्या 5 नद्यांच्या पैकी एक नदी आहे आणि ते पुढे पुन्हा वळून केंभुर्णेवाडीच्या मार्गाने ती विशाळगडाच्या दिशेने जाऊन पुन्हा ती दक्षिण वाहिनी होते आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र ती सुजलाम सुफलाम करते. खरं तर गंमत अशी आहे की शिवाजी महाराजांच्या नियोजन कौशल्याचा सगळेच नियोजन कौशल्य ही सर्वोत्कृष्ट आहेत पण त्याचा एक युद्ध कौशल्याचा परमोच्च आविष्कार म्हणून या संग्रामाकडे मी पाहतो. आपण ज्यावेळेला पन्हाळगडावरून जायला लागतो तो सगळा मार्ग मी आता सांगत बसत नाही कारण आजचा विषय आपला हा पावनखिंडी पुरता मर्यादित आहे. पांढरे पाण्यापर्यंत आपण त्या वाड्या वस्त्यांच्या अनुलक्षून त्या वाड्या वस्त्यांच्या अनुषंगाने मसाई पठाराच्या बेचक्यामधून आपण पांढरे पाण्यापर्यंत पोचतो. भौगोलिकतेचा जर विचार केला आणि युद्धशास्त्राचा जर विचार केला आणि शिवाजी महाराजांच्या नियोजनाचा विचार जर केला तर पांढरे पाण्यापासून पुढे आपण जे आज पावनखिंडीचं समर म्हणतो त्याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंग जाधव आणि बांदलांचे सगळे शूर मावळे हे अज्ञात वीर ज्या युद्धामध्ये लढून हा स्वराज्य निर्मितीला ज्यांचं रुधिर कारणीभूत झालं त्या युद्धाची खरी सुरुवात खरं तर पांढरे पाण्याच्या ओढ्यापासून व्हायला हवी. का? कारण आत्ताचाही भूगोल आणि तत्कालीन जर भूगोलाचा विचार केला तर विशाळगडाकडे जात असतानाच्या ज्या अनेक वाटा आहेत किंबहुना त्यावेळच्या वाटा मग ती येळवण जोगाईकडून येणारी वाट असो, कळ्याच्या खिंडीकडून येणारी वाट असो, मानच्या धनगरवाड्याकडून येणारी वाट असो, मलकापुराकडून येणारी वाट असो, पावडाईकडून येणारी वाट असो, या अशा अनेक वाटा विशाळगडाकडे जाणाऱ्या एक आंब्याच्या बाजूने जाणारी आत्ताची वाट जर सोडली की जी कोकणामधून वर येते या सर्व वाटा चौके नावाच्या गावापाशी एकत्र येतात. मग चौके गाव कुठं आहे? आज आपण ज्याला पांढरे पाणी म्हणतो ते चौके गाव. या सगळ्या वाटा इथे आल्यानंतर तिथून पुढे पांढरे पाणी, मालईचा धनगरवाडा, केंभरुणवाडी, गजापुराची घाटी आणि मग विशाळगडाचा पायथा हा त्याचा भूगोल आहे. आणि हे जे मी आता पांढरे पाण्यापासून आणि पांढरे पाण्याच्या अलीकडे सांगितलेला सगळा जो भाग आहे याला आपण पावनखिंड संग्रामाचा भूगोल असं म्हणू. कारण या पावन परिसरामध्ये हे सगळं युद्ध घडलं. आज ज्याला आपण पावनखिंड म्हणतो ही एक प्रतिकात्मक युद्धभूमी आहे. त्या परिसरामध्ये युद्धाचा काही भाग लढला असू शकतो परंतु तिथेच बाजीप्रभू उभे राहिले आणि त्यांनी 2 हातामध्ये 2 पट्टे घेतले आणि येणाऱ्या गनिमांना लोळवलं असं नाहीये. पांढरे पाण्यापासून विशाळगडापर्यंत शिवाजी महाराज विशाळगडाच्या माथ्यावर पोचेपर्यंत, विशाळगडावर पोचेपर्यंत
शत्रूला विशाळगडापर्यंत पोहोचू न देणं हे या युद्धाचं स्वरूप होतं. आणि म्हणून पांढरे पाण्यापाशी सकाळी दिवस उजाडायला सुरू झालेलं युद्ध इंच इंच भूमी लढवत अखेरीस कदाचित विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत ते पोहोचलं असेल. दरम्यानच्या कालखंडामध्ये श्री शिवाजी महाराज काही मावळे शिवाजी महाराज सेनेच्या अग्रभागी राहणारे सेनानी होते. जसा पावनखिंडीचा संग्राम झाला तसाच विशाळगडाच्या पायथ्याशी जसवंतराव आणि सुरेराव यांच्याशी शिवाजी महाराजांनी घनघोर युद्ध केलं. आणि या सगळ्या युद्धाचं संयुक्त रूप म्हणजे पावनखिंडीचा संग्राम आहे. म्हणून पांढरे पाण्याच्या ओढ्यापासून ते विशाळगडापर्यंतचा म्हणजे पूर्वेच्या बाजूला आणि उत्तरेच्या बाजूला असणाऱ्या काही डोंगररांगा, त्याच्यामध्ये आंब्याची डोंगररांग येते, त्याच्यामध्ये धोपेश्वराची डोंगररांग येते, त्याच्यात मसाई पठाराच्या डोंगररांगेचा शेवट येतो, त्याच्या अलीकडचं येळवणजुगाईची खिंड, पलीकडे मानची खिंड, मलकापुराची खिंड, इथपासून ते विशाळगडाचा पायथा, हा पुण्य परिसर, हा पावन परिसर, हा पावनखिंड संग्रामाचा भूगोल. आणि एवढ्या प्रचंड लांबीच्या आणि रुंदीच्या घनघोर जंगलामध्ये हे युद्ध घडल्यामुळे आज आपल्या समोर जे युद्धाचं रूप आहे त्याच्याही पेक्षा ते शौर्याचं, गनिमी काव्याचं आणि शिवाजी महाराजांच्या युद्ध नियोजनाचं एक आकाशाला भिडणारं वैशिष्ट्य आहे. जर आपण त्याचा भूगोल समजून घेतला तर त्याची विश्वव्यापकता आपल्याला कळते. पावनखिंडीच्या रणसंग्रामामुळे पांढरे पाण्यापासून विशाळगडापर्यंतचा संपूर्ण परिसर मराठी जनांसाठी एक वेगळी आस्था असणारा परिसर आहे. या परिसरातील पांढऱ्या पाण्यापासून सुरू होणारी शिवकालीन फरसबंदी वाट अर्थात शिवाजीची वाट, या वाटेबद्दल इथल्या लोकांमध्ये एक वेगळा जिव्हाळा आहे. एक फरसबंद वाट आहे. फरसबंद वाट म्हणजे कसं की तत्कालीन परिस्थितीमध्ये माणसांना किंवा दळणवळणाच्या सोयीसाठी दगडांची एक वाट केली जाते की जी दोन्ही बाजूने दगडांनीच बंदिस्त केलेली असते. त्याला फरसबंद वाट असं म्हणतात. या पांढरे पाण्याच्या ओढ्यापासून किंबहुना पांढरे पाण्याच्या ओढ्याच्या अलीकडे आजचा जो पांढरे पाण्याचा रस्ता आहे, आपण जिथून मलकापुराकडून जातो त्याच्याही अलीकडे मान चा धनगरवाडा, त्याच्या अलीकडे काही पठार आहे, तिथपासून फरसबंद वाटेचे अवशेष हे आम्ही पाहिलेत. त्यातल्या काहीचं अस्तित्व अजूनही आहे. याला असं काही ठोस दावा करता येणार नाही, पण परंपरेने आणि मौखिक इतिहासाने श्री शिवाजी महाराजांची वाट किंवा आपलेपणाने शिवाजीची वाट असं म्हटलं जातं. आणि या वाटेचे अवशेष आम्हाला कुठं कुठं आढळले? पांढरे पाण्याच्या ओढ्यावर आढळले. आपण तिथून पुढे गेलो की मालेच्या धनगरवाड्याच्या अलीकडे जंगलामध्ये आढळले. इतकंच नव्हे तर आज जिथे पावनखिंड म्हणून हा सगळा एक दगडांचं शिल्प, बुरुज आणि हे सगळं उभं केलेलं आहे, त्याच्या वरच्या बाजूला भाततळी म्हणून आहे, त्या भाततळीच्या गावापर्यंत याचे मला अवशेष आढळले. याचा अर्थ असा आहे, तत्कालीन परिस्थितीमध्ये विशाळगडाकडे जाणारी असेल, कारण विशाळगड हे त्यावेळेचं खूप मोठं ठाणं होतं, ती फरसबंद वाट अस्तित्वात होती आणि ती वाट खूप वर्षांपूर्वी स्वच्छ करून एका प्रेरणेने, एका भक्तीने केली. याला शिवाजीची वाट असं म्हणतात. आणि आजच नव्हे तर पिढ्यानपिढ्या त्या परिसरातले लोक त्या वाटेला शिवाजीची वाट म्हणतात. याच परिसरातील शिवकालीन विहीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि रयत यांच्यामधल्या जिव्हाळ्याचं जणू प्रतीकच असल्याचं डॉक्टर अमर अडके यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र म्हणजे केवळ युद्धांचं नाही आहे. शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे रयतेच्या कल्याणाचं आहे, हे प्रजेच्या कल्याणाचं आहे. त्याची एक गोष्ट मौखिक इतिहासाने पिढ्यानपिढ्या सांगितली जाते की जी गोष्ट आम्ही पूर्वीही ऐकत होतो, आजही ऐकतोय. आणि स्थानिकातली बरीचशी मंडळी सांगतात, हल्लीच्या स्थानिक माणसांना फारशी माहिती असेल असे नाही, पूर्वीच्या लोकांना ती माहिती होती. ती एक शिवाजी महाराजांची विहीर म्हणून एक विहीर आहे. आपण पांढरे पाण्याकडून आजच्या हल्लीच्या भाततळीच्या किंवा गेवड्याच्या रस्त्याने पुढे जायला लागलो की पांढरे पाणीचं मूळ गावठाण ओलांडलं की थोड्याशा अंतरावर एका शेतामध्ये, भात खाचरामध्ये ही विहीर आहे. त्याची कथा सांगितली जाते की शिवाजी महाराज त्या परिसरामधून जेव्हा विशाळगडाकडे जात होते, रात्रभराच्या चालीनं थकलेले दमलेले लोक त्यांच्याबरोबर होते, 300 मावळे त्यांच्याबरोबर होते. आणि कुठल्या तरी एका म्हातारींनी त्यांना त्या आपलीच माणसं दिसत आहेत, आपलेच मावळे दिसत आहेत, आपलेच सेना, तिला काय माहिती होतं की श्री शिवाजी महाराज आहेत. तर
त्या पद्धतीने तिच्याकडे जे काही थोडंफार खायला होतं ते तिला दिलं. पण शिवाजी महाराजांनी हे प्रजेचं आपल्यावरचं प्रेम हे ओळखलं आणि नंतर त्या गावामध्ये शिवाजी महाराजांनी आपले जे काही सेनानी होते त्यातले काही अधिकाऱ्यांना पाठवलं. आणि जेव्हा त्या लोकांना कळलं, त्या म्हातारीला कळलं की बुवा शिवाजी महाराजांनी ज्यांच्या हातात किंवा ज्या लोकांना आपण काही जे काही शिंकड्यावरची भाकरी असेल काही असेल ते देऊ केलं ते प्रत्यक्ष शिवाजी महाराज होते, तेव्हा म्हणजे आपादमस्तक थरारली की आपल्या हातचा एक घास शिवाजी महाराजांनी घेतला, खाल्ला, हे आपलं परमभाग्य. आणि मग महाराजांच्या अधिकाऱ्यांनी विचारलं की महाराजांना तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. तर त्या लोकांनी स्वतःसाठी काही न मागता, त्याची भूमिका अशी होती की या परिसरामध्ये महामोर पाऊस पडतो, आजही प्रचंड पाऊस पडतो, शाहूवाडी तालुक्याचा तो भाग आहे. तत्कालीन तो सगळा आजरा महाल होता की पावसाळ्यामध्ये पाणी इतकं असतं की तोंडचं पाणी कळत नाही आणि उन्हाळ्यामध्ये हे सगळं पाणी वाहून जातं आणि डोळ्यातल्या थेंबा इतकं सुद्धा पाणी आम्हाला मिळत नाही. तर या पाण्याच्या कमतरतेचा शिवाजी महाराजांनी, ज्याला म्हणतो जीवनाच्या गरजांचा अभ्यास केला आणि ती विहीर बांधून दिली गेली, अशी एक कथा सांगितली जाते. ही कथा अशी काही कुठं कागदोपत्री पुराव्याशी सिद्ध झाली आहे असं नाही, पण या कथेवरून आपल्याला असं दिसतं की ही विहीर मात्र जुनी आहे, ती शिवकालीन सुद्धा आहे, ती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली असू शकते. पण याच्या तपशिलामध्ये किंवा त्याच्या पुराव्या आणि याच्यामध्ये मी न पडता त्याच्या मागच्या भावना आम्ही लक्षात घेतल्या आणि आम्ही भावनेने असं समजतो की ही विहीर श्री शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली असली पाहिजे. कारण शेवटी इतिहास हा भावनांचा असतो. केवळ पुरावे तर आवश्यक असतातच, पण पुराव्यांच्या पलीकडे एखादी जर चांगली गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगितली गेलेली असेल तर त्यातल्या तथ्यांशामुळे शिवचरित्र हे अधिक उन्नत होतं. आणि म्हणून आणि आम्हाला हे खूप भावतं की त्या काळात आपलेपणाने हे लोक गोष्ट सांगायचे वगैरे. पावनखिंडीच्या या सगळ्या इतिहासामध्ये या दोन गोष्टींमध्ये फरसबंद वाट असेल, शिवाजी महाराजांची विहीर असेल, पांढरे पाण्यापासून पुढे घडलेला युद्धभूमीचा हा सगळा भूगोल असेल, हे सगळं जेव्हा गेली जवळजवळ 3 तप मी अभ्यासतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की तत्कालीन परिस्थितीमध्ये, तत्कालीन शस्त्रांच्या मर्यादांमध्ये, तत्कालीन मनुष्यबळाच्या मर्यादांच्या मध्ये जी राजसत्ता जवळजवळ 300 वर्ष या भूमीमध्ये राज्य, म्हणजे आदिलशाहीची राजसत्ता जवळजवळ 1336च्या निजामशाहीपासून विजापूरचा सुभा अस्तित्वात होता, त्या राजसत्तेच्या प्रबळ सैन्यबळाला तोंड देत असताना श्री शिवाजी महाराजांनी पन्हागडावरून सुटणे, विशाळगडावर पोहोचणे आणि दरम्यानच्या काळामध्ये सातत्यानं मृत्यू सामोरं असताना सुद्धा केवळ नियोजनाचं कौशल्य आणि सामान्य माणसांच्या मनांमध्ये प्रेरणांची फुंकर घालून त्यांच्या प्रेरणा आणि त्यांच्या स्फूर्ती त्यांच्यात निर्माण करून जो पावनखिंडीचा एक युद्धाचा प्रसंग आपल्या समोर ठेवला, या युद्धाच्या प्रसंगावरून शिवाजी महाराज हे जगांमधल्या सर्वोच्च सेनानींचे सेनानी होते हे आपल्याला जाणवतं. आणि म्हणून प्रत्येक वर्षी श्री शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, त्यातले काही ज्ञात आहेत काही अज्ञात आहेत, या सगळ्यांच्या बलिदानाची जी भूमी आहे ती पावनखिंडीची भूमी आहे. त्याचा जागर आपण सर्वजण मांडत असतो आणि येणाऱ्या पिढ्याने सुद्धा तो मांडावा म्हणून इतकं तपशिलात सांगण्याचं मी थोडंसं धाडस केलं. फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवू की शिवाजी महाराजांची युद्धनीती, ही युद्धनीती किमान माणसांच्या निशी जास्तीत जास्त माणसांच्या बरोबर जास्तीत जास्त काळ युद्ध करून शत्रूची मनोभूमिका आणि शत्रूची शारीरिक क्षमता पराभूत करून त्याच्यावर योग्य वेळेला आघात करून त्याला परास्त करण्यावरती त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या जिल्ह्यामध्ये असणारा पावनखिंडीचा संग्राम होय. हा पावनखिंडीचा संग्राम केवळ कासारा नदीचा उगम पाहून आणि तिथे पडणारं पाणी पाहून आपल्याला समजणार नाहीये, तर पांढरे पाण्याच्या ओढ्यावरून आपण पायी चालत जाऊन किमान सुकाई मंदिरापर्यंत, म्हणजे भाततळीच्या पुढच्या तिथपर्यंत तो जंगलाचा, डोंगराचा तो असा एक वेगळा परिसर पाहिला. कोणी त्याला घोडखिंड म्हणतं, कोणी त्याला पावनखिंड म्हणतं, कोणी त्याला गजापुराची खिंड म्हणतं, नावं काहीही असो, पण ती एक धारातीर्थाची भूमी आहे. आणि म्हणून या भूमीला जात असताना पावनखिंड हा एक
संक्षिप्त भूगोल न घेता एक अतिव्यापक असा विशाळगडापर्यंतचा जर भूगोल आपण घेतला तर ते युद्ध, पावनखिंडीचं युद्ध किती पराकोटीचं शौर्याचं होतं हे आपल्या लक्षात येईल. धन्यवाद. कोल्हापुरातील अद्भुत ठिकाणांचं दर्शन घडवण्याच्या आमच्या या प्रयत्नात आज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्यनिष्ठ मावळ्यांच्या अवघ्या जगाला हेवा वाटणाऱ्या युद्ध कौशल्याचा अलौकिक आविष्कार ज्या भूमीनं अनुभवला त्या पावनभूमीचं दर्शन आम्ही आपल्याला घडवू शकलो. या पावनभूमीच्या इतिहासाचा गेल्या 4 तपांहून अधिक काळ प्रत्यक्ष तिथं जाऊन धांडोळा घेणारे डॉक्टर अमर अडके यांचं यासाठी बहुमोल सहकार्य लाभलं. अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासात पुन्हा भेटूया आणखी एका अद्भुत ठिकाणी.